हरे का सहारा, बाबा श्याम हमारा. महाभारताच्या काळात एक महान पराक्रमी योद्धा होऊन गेला, बर्बरीक. तो भीमपुत्र घटोत्कचांचा पुत्र होता. बालपणापासूनच बर्बरीक अत्यंत शक्तिशाली आणि तेजस्वी होता. त्याने भगवान शंकरांची कठोर तपस्या केली आणि त्यांच्या कृपेने त्याला 3 अद्भुत बाण प्राप्त झाले. या बाणांच्या बळावर बर्बरीक एकटाच संपूर्ण युद्ध जिंकू शकत होता. महाभारताचे युद्ध सुरू होणार होते, पण बर्बरिकाने एक विलक्षण प्रतिज्ञा केली. मी नेहमी पराभूत बाजूनेच लढेन. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण चिंतित झाले, कारण अशी प्रतिज्ञा धर्मयुद्धाचा समतोल बिघडवू शकत होती. म्हणून श्रीकृष्णांनी ब्राह्मणाच्या रूपात बर्बरिकाची परीक्षा घेतली आणि दान म्हणून त्याचे शीश मागितले. क्षणाचाही विलंब न करता बर्बरिकाने आपले शीश दान केले, परंतु एक वरदान मागितले, संपूर्ण महाभारत युद्ध पाहण्याचे. त्यानुसार बर्बरिकाचे शीश महाभारत युद्ध पाहत राहिले आणि धर्माच्या विजयाचे साक्षीदार झाले. बर्बरिकाच्या या अद्वितीय त्यागाने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि म्हणाले, कलियुगात तू श्याम नावाने पूजला जाशील. जो कोणी तुला श्रद्धेने हाक मारेन, त्याच्या प्रत्येक संकटात तू धावून येशील. काळाच्या ओघात ते शीश राजस्थानातील खाटू येथे प्रकट झाले आणि तेथूनच ते पूजले जाऊ लागले, खाटू श्यामजी म्हणून. आजही लाखो भक्त हारे का सहारा म्हणत बाबा श्यामकडे धाव घेतात. जय श्री श्याम.